नमस्कार, मी प्रसन्न जोशी. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेले काही दिवस अनेक सामाजिक राजकीय घडामोडी घडत असताना एक गोष्ट अशी सुद्धा घडते की त्यामुळे आपल्या सगळ्या समाजकारणावर राजकारणावर परिणाम होऊ शकतो. ती गोष्ट म्हणजे लॉकडाऊन. आणि ही लॉकडाऊन आपण सगळे ओढावून घेतोय, त्या दिशेने आपण वेगानं पळापळी करतोय अशी स्थिती आहे. त्याचं कारण असे संकेत आता उपमुख्यमंत्र्यांपासून अनेक आरोग्य क्षेत्रातले अनेक मान्यवर सुद्धा देऊ लागलेले आहेत की कोरोना रुग्णांचा आकडा वाढू लागलेला आहे. आपल्याला मुंबईचा आकडा माहिती आहे, महाराष्ट्रातल्या आकडेवारी तुम्ही माझाच्या बातम्यांमध्ये बघत असाल. आणि ही स्थिती अशीच कायम राहिली तर आता जरी शासन व्यवस्था लॉकडाऊनमधला ल जरी काढत नसली तरी त्या दिशेने आपण पावलं हळूहळू टाकू लागलो आहोत का असा प्रश्न उपस्थित होतो. काही जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू झालेला आहे. मग आपल्याला हवाय का लॉकडाऊन, तोच विषय आपण घेतलेला आहे. मनामध्ये मात्र आपल्याला म्हणणं आहे की लॉकडाऊन नको रे बाबा, पण तसं व्हायचं असेल तर काळजी घ्यावी लागेल. तोच विषय चर्चेला घेण्यापूर्वी रिपोर्ट पाहूया नेमकी स्थिती काय कोरोनाची, का आपण हा विषय घेतलाय. हे सुनसान रस्ते, ठप्प असलेली वाहतूक, नाक्यांवर उभे असलेले पोलीस, स्तब्ध असलेली शहरं आणि घरात कोंडली गेलेली माणसं, हे चित्र कदाचित पुन्हा पाहावं लागू शकतं. खरं तर आत्ता कुठे या लॉकडाऊनच्या जाचातून जनतेनं मोकळा श्वास घेतला होता. पण त्याच दरम्यान राज्यामध्ये मराठवाडा, विदर्भ, मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढायला सुरुवात केली. काल राज्यामध्ये 3663 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये 502 तर अमरावती महापालिका क्षेत्रामध्ये 310 रुग्ण आढळले. ही आकडेवारी समोर आल्यानंतर जर नियमांचं पालन केलं नाही तर लॉकडाऊनची नामुष्की ओढवू शकते असे संकेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही दिलेत. आणि त्यामुळे त्यांनी प्रशासनाला कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिलेत. अनलॉकच्या काळात शासन आणि प्रशासनानं बेपर्वाई केली आणि त्याची किंमत जनतेला मोजावी लागेल असा आरोप आशिष शेलार यांनी केलाय. पुन्हा लॉकडाऊन करावा लागला तर त्याला कारणीभूत कोण? जनतेची बेफिक्री की सरकारची बेपर्वाई? जर परत लॉकडाऊन झाला तर त्याचे काय संभाव्य परिणाम होतील? कोरोनाला रोखण्यासाठी आत्ता सुद्धा लॉकडाऊन हा एकच पर्याय आहे का? या सगळ्या प्रश्नांवर चर्चा करूया आजच्या माझा विशेषमध्ये. आणि यावर बोलण्यासाठी, या विषयावर बोलण्याकरता आपण मान्यवरांना आमंत्रित केलेलं आहे. आजचा माझा विषय प्रामुख्याने डिबेट अशा स्वरूपाचा भाग नसून आज आपण संवाद साधणार आहोत आणि त्यानिमित्तानं चर्चा होईलच. आपल्यासोबत आहेत डॉक्टर रमण गंगाखेडकर, जे साथरोग तज्ज्ञ तर आहेतच, ICMRचे संचालक सुद्धा राहिलेले आहेत आणि आता महाराष्ट्रात परतलेले. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत या विषयावरती. याशिवाय मुकुंद किर्दत आपल्यासोबत आहेत, सामाजिक कार्यकर्ते पुण्याहून, त्यांचं सुद्धा स्वागत. याशिवाय लीना भागवत, छोट्या पडद्यावरचा मोठ्या पडद्यावरचा अतिशय ओळखीचा चेहरा, त्याही आपल्यासोबत जॉईन झालेल्या आहेत. लीनाजी, तुमचं सुद्धा स्वागत. आज तुमच्यावरती दोन जबाबदाऱ्या आहेत, एक सेलिब्रिटी म्हणून सुद्धा आणि सर्वसामान्यांच्या घराघरातला चेहरा म्हणून, सर्वसामान्यांच्या प्रतिनिधी म्हणून सुद्धा तुम्हाला भूमिका मांडायची आहे. आणि अन्य सुद्धा काही मान्यवर चर्चेत सहभागी होतील. मी पहिल्यांदा डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्यापासून सुरुवात करतो. डॉक्टर गंगाखेडकर सर, आज पुन्हा एकदा लॉकडाऊनचे शब्द हळूहळू कानावरती येऊ लागलेले आहेत. आम्हाला तुम्ही सांगा, मार्गदर्शन करा की महाराष्ट्राची वाटचाल त्या दिशेने चालली आहे का? ही शक्यता नाकारता येत नाही, कारण अनेक ठिकाणी विदर्भामध्ये, पुण्याला, मराठवाड्यामधले काही जे जिल्हे आहेत यामध्ये सुद्धा आपल्याला हा कोरोनाचा प्रादुर्भाव परत वाढत असलेला दिसतोय. हो. आणि आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की आताच्या घडीला आपल्याला जेवढं कळतं की सेकंड वेव्ह जी येते ती सेकंड वेव्ह अतिशय तीव्रतेने त्याची वाटचाल चालू ठेवत असते. म्हणजे ती संख्या फार झपाट्याने वाढू शकते, हे पण आपण मनामध्ये ठेवलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं जर काही असत असेल तर ह्याचा प्रतिबंध करणं आपल्या हातात आहे. आपण तो प्रयत्नपूर्वक करायचा आहे. सरकार स्वतःचं काम करतेय, परंतु जर लोकांनी त्यांना साथ नाही दिली तर सरकार समोर इतर उपायांच्या शिवाय, जसं लॉकडाऊनचा एक उपाय आहे, या उपायाच्या पलीकडे आणखी काही असत असेल असं आपल्याला दिसत नाही. म्हणून प्रत्येकाने स्वतःची हेल्थ हा माझा स्वतःचा इश्यू आहे हे मनात ठेवून आपण कार्य केलं पाहिजे असं मला वाटतं. मला अनुसूया काळे सुद्धा आल्याचं मला दिसतंय. मला मगाशी त्या दिसल्या नव्हत्या. त्या सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्या नागपूरहून आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेल्या आहेत.
त्यांचं सुद्धा स्वागत. मी पुण्याला जातो. सामाजिक कार्यकर्ते मुकुंद किर्दत सुद्धा आपल्यासोबत आहेत. मुकुंदजी, पुणे शहर हे महाराष्ट्रातल्या त्या शहरांपैकी आहे की ज्या शहरामध्ये मास्क न लावणे किंवा कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेमध्ये कुचराई करणे यासाठी सर्वाधिक दंड संकलन ज्या ज्या शहरांमधून झाले त्यामध्ये पुणे एक आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे, लक्ष्मी रोडवरचे फोटो तर मीम बनलेले आहेत लक्ष्मी रोडवरचे की कोरोना रडून रडून मरेल लक्ष्मी रोडवरची गर्दी पाहून. मला तुम्हाला विचारायचं आहे, आपण का असं का वागतो आपण सगळे? अशी काय प्रेरणा आहे की आपल्याला कोरोना झाला तरी चालेल पण आम्ही गर्दी मात्र करणार? काय होत असेल असं? मला असं वाटतं की करोनाचा दुसरा जो टप्पा आला की काही देशांमध्ये परदेशांमध्ये आला, मुख्यत्वे तो आपल्याकडे त्या पद्धतीने आला नाही. एक तर गोष्ट. दुसरी गोष्ट ती त्याच्यानंतर आता जी स्थिती निर्माण झाली आहे ती कुठेतरी सतत एक आपल्यावरती पण मेसेज आलेला आहे ती ही लस तयार झालेली आहे. तुम्ही कुठलाही फोन उचलला तरी गेले कित्येक महिने ही ट्यून लावली गेली आहे की आपल्याकडे लस आली. मला असं वाटतं की हे सावधगिरी बाळगायला सर्वच टप्प्यावरती व्हायला हवी होती. जी शासन बाळगत आहे ही शासनाची जी एकूण काळजी घ्यायला पाहिजे तो मेसेज त्या अर्थाने सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचला नाही. कुठेतरी एका अर्थाने आम्ही तंदुरुस्त असल्यानंतर काहीच घडत नाही किंवा काही होत नाही अशा पद्धतीची बेफिक्री निश्चित असतेच. ती म्हणजे पूर्वापार आहे. ती फक्त या विशिष्ट या रोगाविषयी नाही आहे, ती ओव्हरऑलच सर्वसाधारण माणसामध्ये जी असते ती वृत्ती पुन्हा एकदा उफाळून येते आणि मला काही होऊ शकत नाही अशा पद्धतीचा जो भाव आहे त्याचा हा परिणाम आहे. कुठेतरी आपल्याला त्या सगळ्याला मिळून म्हणजे जनजागृती एका अर्थाने कमी पडली असे आपल्याला म्हणायला लागेल. मला असं वाटतं की तोच एक त्यातला महत्वाचा भाग आहे. मी लीना भागवत यांच्याकडे जातो. लीनाजी, सेटवरती वावरताना आणि बाहेर सुद्धा वावरताना घरातल्या जबाबदाऱ्या सांभाळताना काय वाटतंय समाजामध्ये हाल हवाल काय आहेत? लोकांशी बोलताना, तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलताना कोरोनाबद्दलची जो सिरियसनेस 11 महिन्यांपूर्वी होता, कारण मार्चमध्ये 1 वर्ष पूर्ण होईल पहिल्या लॉकडाऊनला, 11 महिन्यापूर्वी होता, तो आपण गमावत चाललो आहोत का हो? मुळात नाट्य क्षेत्राशी संबंधित जर आपण बघू तर अजूनही नाट्यगृहांमध्ये एक सोडून एक प्रेक्षक बसतात. त्यामुळे तिथे बऱ्यापैकी आपण शिस्त पाळतो आहोत किंवा स्टेजवर आम्ही येताना प्रत्येक रिंगेत आमच्याकडे जशी पाण्याची बाटली असते तशी आता सॅनिटायझरची बाटली असते. सेट सॅनिटाईज होतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाळत असतो. पण जेव्हा आपण रस्त्यावर फिरायला लागतो तेव्हा अचानक वृत्तीत का फरक पडतो मला अजूनही कळलेलं नाही. म्हणजे मला असं वाटतं की काही होत नाही रे ह्या वृत्तीपेक्षा काही होऊ नये ही वृत्ती अंगात बाळगली तर जास्त योग्य होईल. आपल्याकडे 2 टोकं असतात, एक तर पूर्ण भीती किंवा एक तर पूर्ण बेपर्वाई. मला असं वाटतं की ह्या आताच्या काळात आपल्याला मध्य गाठला पाहिजे तरच आपण तो लॉकडाऊन न होईल किंवा होणार नाही या दृष्टीने आपण काहीतरी करू. तर एक तर पूर्ण भीती म्हणजे अरे बापरे आता काहीतरी भयंकर काहीतरी घडलंय, पुन्हा लॉकडाऊन येणार आहे अशी एक भीती बाळगण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला तेव्हाही एक मोठी फौज उभी होती आपलं रक्षण करण्यासाठी. आणि आताही आपल्याला एक त्याच्यात ऍडिशनल गोष्ट अशी आहे की आपल्याकडे आता लस आहे. तर म्हणून आपण बेपर्वा होऊन वागायला लागायचं का? तर असं न करता एक साध्या गोष्टी आहेत की चेहऱ्यावर एक मास्क आणि हात धुणं, एक अंतर राखणं. आणि मला वाटतं की निर्बंध हा शब्द जर टोचत असेल तर तो स्वयंशिस्त असा का करू नये? तर मला वाटतं हे झालं तर जास्त बरं होईल. मी डॉक्टर शशांक जोशी यांच्याकडे जातोय हे सगळे मुद्दे घेऊन. डॉक्टर शशांक, यातला एक मुद्दा जो मगाशी रमण गंगाखेडकर सरांनी मांडला तो दुसरी वेव्ह जास्त घातक असू शकते. तो मुद्दा जरा अधिक एलॅबोरेट करून आम्हाला सांगा. आणि हे सुद्धा आम्हाला सांगा की या मधल्या एक काळामध्ये संपूर्ण भारताचा मृत्यूदर बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ग्लोबल जगाच्या तुलनेमध्ये. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण झपाट्यानं खाली, मुंबई धारावी सुद्धा अतिशय उत्तम परफॉर्मन्स दाखवला. मग आता दुसरी वेव्ह आपण नेमकी कशी घ्यायची? आपण अधिक इम्युन झालेलो आहोत म्हणजे जनसामान्यांच्या अशा भावना असतात, नेमकं आपण कुठे आहोत सर्वसामान्य म्हणून? लगभग आपली पहिली वेव्ह आहे ती पूर्ण निघून गेलेली आहे आता. आणि दुसरी वेव्ह पूर्ण आपल्याला अवॉइड करायची की दुसरी वेव्ह येऊ नये. अनफॉर्च्युनेटली काय झालंय की लोकांच्या मनात एक भ्रम झालेला आहे की कोरोना गेला, मास्कची गरज नाहीये आणि कोरोना आपल्या बरोबर राहणार आहे आणि आत्ताच राहणार नाहीये, हे गेले 3-4 येणाऱ्या वर्षांमध्ये राहणार आहे. कोरोना एंडेमिक होणार आहे. म्हणजे कोरोना हे आपल्या प्रत्येक शहरात प्रत्येक गावात राहणार आहे. आणि जरी तुम्ही लस घेतली तरी लसीमुळे काय कोरोना थांबत नाहीये. लसीची जी एफिकसी आहे ती 65% आहे आणि लसीमुळे कोरोना नाही होणार पण कोरोनाची तीव्रता कमी होणार. त्यामुळे एक जो सुडो कॉन्फिडन्स आलाय लोकांमध्ये की लस येते कोरोना गेला हे अतिशय चुकीचं आहे. मास्क हे अनिवार्य आहे. 1 मास्क न वापरता 2 मास्क वापरले तरी चालतील पण मास्क बंद करूच शिकत नाही आपण. आणि जिथे जिथे आपल्याला अनमास्किंग करावं लागतं, जिथे आपल्या खाण्याची जागा आहे
तिथे एकटं खावं, थोडी सतर्क बाळगावी. आपल्या ज्या कोमॉर्बिडिटी वय वर्ष 50चे लोक आहेत त्यांनी थोडं रिव्हर्स आयसोलेशन करावं. अजूनही आपल्याला करोना दक्षतासाठी असलेल्या ज्या गोष्टी करायला लागतात, म्हणजे सॅनिटायझेशन म्हणा किंवा मास्किंग म्हणा किंवा सोशल डिस्टन्सिंग म्हणा, ते आपण अजिबात पाळत नाही आहोत. बरं. आणि ह्याच्यामुळे काय होतंय की आता कित्येक पॉकेट्समध्ये, विदर्भ म्हणा, मराठवाडा म्हणा, मुंबई पुणे म्हणा, इथे परत कोरोनाची वाढ यायला लागलेली आहे. बरं. आणि त्याच्यामध्ये जर का म्युटंट स्ट्रेन आला तर गंगाखेडकर म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला तो जास्ती घातक होऊ शकतो आणि त्यांनी मृत्यूदर वाढू शकतो. बरं. आणि कित्येक वेळा ती लस पण बरोबर चालेल की नाही ही आपल्याची शंका वाटते. दुसरी गोष्ट म्हणजे लसीकरण झालेलंच नाहीये. फक्त आपले जे हेल्थकेअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांच्यामधले फक्त 1 कोटी आणि त्यातले खूप कमी लोक महाराष्ट्रातून लसीकरण झाले. त्यातला फक्त सगळ्यांना एकच डोस मिळालेला आतापर्यंत. बरं. लसीकरणाचा पहिला टप्पा म्हणजे 30 कोटी लोकांना सुद्धा लस यायला जुलै येईल, कारण त्या लसीचा स्पीड आहे तो अतिशय स्लो आहे. त्यामुळे आपल्याला अजिबात गलथानपणा नाही करता पाहिजे. स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहिजे. आता काय प्रत्येक वेळेला तुम्ही शासनाकडे बघू शकत नाही की शासनाने आपल्यासाठी काय केलं पाहिजे. प्रत्येक वेळेला काय मास्कसाठी आपण फाईन दिली नाही पाहिजे. आपण थोडंसं स्वतःची काळजी स्वतः घेणे हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्या कुटुंबाची, आपल्या घरच्या लोकांची, आपल्या ऑफिसमधल्या लोकांची काळजी घेणे आपल्यालाच महत्वाचं आहे. अर्थात थोडी तरी आता काय झालंय की लोक अतिशय सुटलेले आहेत. आता मला एक वाटतं की स्वाभाविक आहे की एक साधारणतः आपला संयम तुटतो एक साधारणतः 9 महिन्यांनी 12 महिन्यांनी. आणि त्याला वाटतं आता खूप झालं, जे होईल ते होऊन जाईल. पण त्याच्यामध्ये आपण ही चूक करतोय आणि मग परत जर का लॉकडाऊन आला तर आपल्याला आर्थिक दृष्टी तो अफोर्ड करता येणार. खरं. त्यामुळे थोडंसं तरी ऍटलीस्ट कॉपरेशनची गरज आहे. डॉक्टर शशांक, मी पहिल्या सेगमेंटमध्ये सगळ्यांच्या कमेंट्स घेतोय. मी जन आरोग्य कार्यकर्त्या अनसुया यांच्याकडे जातो. अनसुयाजी, विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला वाढ बघायला मिळते कोरोना रुग्णांमध्ये. तिथला सिनारिओ तुम्हाला, जमिनी सिनारिओ तुम्हाला काय वाटतो? तुम्ही नागपूरमध्ये असाल, त्या शहरातलं वातावरण, लोकांची जनरल वागणूक कशी आहे? काय काळजी घ्यायला हवी? कुठे आपण कमी पडतोय? मी गेल्या 11 महिन्यांपासून कोरोना करता काम करते फील्डवरती, आणि मी एक गोष्ट सांगू शकते की लोकांना स्वतःची जबाबदारी ही बिलकुल समजत नाही. प्रशासनाने भरपूर जनजागरूकता आणलेली आहे, पण माझं कुटुंब ही माझी जबाबदारी आहे हे आपल्याला समजत नाही. आपल्याला सोशल गॅदरिंग्स हवे, आपल्याला लग्नांना जायचं आहे, आपल्याला आता रेस्टॉरंट, स्कूल सगळं उघडलंय. लोक सगळीकडे बेधडक जातात आहे. मास्कचं घालणं तर माहितीच नाही आपल्याला. आणि जर काही नियम लागू केले तर ते नियम तोडायचे कसे हे पहिले बघतात आहेत लोक. नियम तोडणं हे जोपर्यंत आपण बंद नाही करत, आणि कोरोना कधीच गेलं नव्हतं, ही वेव्ह कधीच कमी झाली नव्हती, कारण आम्ही बघतोय लोक घरी बसले आहेत, घरी ट्रीटमेंट घेतात आहेत, हॉस्पिटलमध्ये जात नाहीये. पण पॉझिटिव्ह पेशंटची संख्या जी आहे ती मला नाही वाटत इतकी कमी कधीच झाली होती. प्रशासनाने सगळे नियम कानून सगळे आणलेले आहेत. पण एक साधारण मी एक सांगते की जर आमच्या महानगरपालिकामध्ये 4 लोक लिफ्टमध्ये जाणं, हे तिथे बोर्ड जर लिहिलाय, त्या लिफ्टमध्ये 10-10 लोक जातात आणि तिथे चक्क भांडतात की आम्ही जाऊ लिफ्टमध्ये, मग 4 जर लिहिलं असेल तर ते नियम त्यांच्या करता आहेत, आमच्या करता नाही. अशी जर एक मानसिकता असली तर तुम्ही मला सांगा, या मानसिकतेने आपण पुढे कसं कोरोनाशी लढाई लढणार आणि कसं आपली जबाबदारी समजणार? मी डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्याकडे पुन्हा एकदा जातो, कारण त्यातला अनसुया यांनी मांडलेला मुद्दा महत्वाचा आहे. डॉक्टर रमण गंगाखेडकरजी, याच्यातला एक मुद्दा आहे अंमलबजावणीचा, शिस्तीच्या अंमलबजावणीचा. जर का स्वयंशिस्त जशी मगाशी लीना भागवत म्हणाला तशी लावता येत नसेल तर अंमलबजावणी हा मुद्दा ठरेल. अंमलबजावणी नाही झाली तर कोरोनाचा तेवढा राईज आपल्याला बघायला मिळेल. सेकंड वेव्हसाठी आपण जागा बनवून देतोय. या बाबतीत मेडिकल फ्रॅटर्निटी, आपण महाराष्ट्रापुरता बोलू शकतो, आपण काय करू शकतो? एकीकडे शासनाकडनं आणि दुसरीकडे मेडिकल फ्रॅटर्निटी म्हणून सुद्धा. सगळ्यात महत्वाचं मुख्य म्हणजे काय होईल, जर समजा ही दुसरी वेव्ह येणार असेल किंवा येऊ घातली असेल तर ज्या डॉक्टर्सनी अजून वॅक्सिन घेतली नसेल त्यांनी सर्वप्रथम सगळ्या हेल्थकेअर वर्कर्सनी वॅक्सिन घेण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करावा. कारण त्या योगे ते स्वतः प्रोटेक्ट होतील आणि रुग्णसेवा सुद्धा न घाबरता करू शकतील. जर त्यांना स्वतःची रिस्क सुद्धा कमी करायची आहे तर त्यांनी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की जे 50 वर्षाच्या वरचे जे लोक आहेत, जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन त्यांच्या कोविडच्या ज्या विषाणूच्या विरुद्ध दरवेळेला त्यांना फेस करावा लागेल तो विषाणू, त्या लोकांनाही आपण प्रवृत्त करणं अतिशय महत्वाचं राहील की तुम्ही पण लवकरात लवकर लस घ्या.
हा मार्च 1 पासून ही जी लस सुरू होणार आहे या गटामध्ये त्यांनी घेणं अतिशय जरुरीचं राहील. आणि तिसरी बाब मला एक कळते की हे फक्त डॉक्टर्स किंवा हेल्थकेअर वर्कर्स इतक्यापर्यंत चालणार नाही. आपल्याला कम्युनिटी मोबिलाइज करावं लागेल. कम्युनिटी मोबिलायझेशन यामध्ये काय फार अवघड बाब आहे का? मला वाटत नाही. जी व्यक्ती बेजबाबदारपणे वागती आहे, ज्या व्यक्तीला स्वतःच्या आरोग्याची काळजी नाही, घरच्या आरोग्याची काळजी नाही, किंवा आपल्या समाजामध्ये आपण जर असं वागलो तर काय होऊ शकतं हे त्यांना स्वतःला कळत जर नसेल, तर आपल्यापैकी जे लोक आहेत त्या प्रत्येकाने ती माझी जबाबदारी आहे त्याला समजावून सांगायची. तो जर माझा मित्र असेल, तो माझा सहकारी असेल, तर मी हे सांगायचा का प्रयत्न करू नये हाही विचार प्रत्येकाने केला पाहिजे. जर आपण सगळे एकत्र आलो तर दुसरी वेव नक्कीच टाळू शकतो. हे आपण लक्षात ठेवावं आणि त्यासाठी प्रयत्नपूर्वक काम करावं. एखाद्या व्यक्तीची जे आरोग्य असतं ही सरकारची जबाबदारी फक्त सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणे इतपत असते. परंतु ज्या काय प्रिकॉशन्स पाळायच्या आहेत त्या तुम्ही जर पाळायच्या आहेत ते तुम्हीच पाळणं हे अतिशय जरुरीचं असतं. हे आपण समजणं जरुरीचं आहे. अर्थात मी मुकुंद किर्दत यांच्याकडे जातोय. मुकुंद किर्दतजी, आपल्याला त्या सिग्नल बद्दलचा तो जोक माहित असेल की हिरवा असेल तर लगेच जा, पिवळा असेल तर वेगानं जा, आणि लाल रंग असेल तर पोलीस नाही हे बघून लवकर जा. तसं मास्कच्या बाबतीत झालेले, शक्यतो मास्क घालू नका, घालायचं असेल तर नाकाच्या खाली, आणि त्यातून घालावाच लागला तर पटकन माणसं, तो जो कोण चेक करणार असेल त्याच्या पुढे गेल्यानंतर मास्क काढून टाका. ही प्रवृत्ती आपल्यात येते कुठून? सामान्य माणूस म्हणून तुम्ही लोकांशी बोलत असाल, आपल्याच हिताची गोष्ट करायची नाही याबद्दल ठाम अस्मिता आणि अभिमान की हेल्मेट घालणारच नाही, तसा मास्क लावणारच नाही, हा अभिमान येतो कुठून? मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये खरं तर एकूणच म्हणजे हा थोडा व्यापक प्रश्न आहे. एका अर्थाने आरोग्य विषयकच आपण किती सुजाण असतो म्हणजे हा प्रश्न आहे. म्हणजे हा एकटा हेल्मेटच्या वेळेसचा पण हा प्रश्न निर्माण झाला होता, तो आजही निर्माण आहे. की म्हणजे एकूण तुम्ही हेल्थ कॉशियस किती असता, आरोग्य विषयक तुम्ही एकूण स्वच्छतेविषयी किती काळजी घेता. आपल्या वस्त्यांमध्ये, शहरी भागामध्ये सुद्धा जी अत्यंत दाट लोकसंख्या जिथे आहे त्या वस्त्यांमध्ये काय स्थिती आहे. त्या वस्त्यांमध्ये ऑगस्ट सप्टेंबरच्या काळामध्ये सुद्धा मास्क वापरला जात नव्हता. या सगळ्यामध्ये एका अर्थाने काय आहे की नुसती काठी उगारून, म्हणजे कुठेतरी आपल्या मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की काठी मारा, परंतु तेवढं म्हणजे त्यांनी होत नाही. एकीकडे अवेअरनेस करायला जी माध्यमं वापरला जायला पाहिजे होती ती पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा वापरली गेली नाही. एका अर्थाने काय झालं की डिसेंबर पासून शाळेची पण चर्चा सुरू झाली. आजच्या तारखेला महाविद्यालय सुरू करा असे आदेश तिकडे शासनाचे. त्यामुळे तो जो केशरी दिवा लागला आहे ना, तो शासनाचा पण कन्फ्युजिंग आहे की शाळा सुरू करायच्या, कॉलेज सुरू करायच्या अशा आज सूचना आहेत तिकडे. आणि त्याच वेळेस करोनाविषयी मग ते आरोग्य अधिकारी असतील किंवा त्याच्यातले एक्सपर्ट्स असतील, या सगळ्यांशी शासन बोलतंय की नाही. म्हणजे हा जो एक सर्वसामान्य जनतेपर्यंत जो मेसेज जायला पाहिजे तोही पुरेसा नाही असं मला वाटतं. आणि त्याच्यामध्ये त्या अर्थाची स्पष्टता आली असती तर कदाचित हे जे आता 24 सेंटर बंद केले गेले या सगळ्याची स्थिती पण आहे. म्हणजे एकीकडे शासनाचे निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेतरी एक सुसूत्रितताचा अभाव मात्र निश्चित दिसतोय आणि त्यामुळे तो मेसेज कुठेतरी लोकांना असं पोहोचलाय असं वाटतं. मी अभिनेत्री लीना भागवत यांच्याकडे पुन्हा एकदा जातोय. लीनाजी, या सगळ्या म्हणजे असं म्हटलं जातं की युद्ध असो, रोगराई असो, या सगळ्याचा पहिला बळी प्रामुख्यानं महिला असतात. त्यांची इम्युनिटीच्या बाबतीत त्यांच्यावरती मुळात जबाबदाऱ्या जास्त असतात आणि भारतामध्ये हा अधिकच कॉम्प्लेक्स इश्यू होऊन जातो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही महिलांच्या बाजूने कसं सांगाल? तुम्ही तुम्हाला बघणारा आज प्रचंड मोठा प्रेक्षक वर्ग असेल की जो तुम्हाला बघत असेल, काय सांगाल त्या खास करून महिलांना? कारण जसं मुलगी शिकली, प्रगती झाली, शिकलेली महिला ही कुटुंबाला अख्खी शिकवते, त्याचप्रमाणे जर का महिलांनी ही मोहीम हाती घेतली जन आरोग्याची, आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची, माझं कुटुंब माझी जबाबदारी, तर कदाचित खूप मोठा परिणाम बघायला मिळेल. काय सांगाल? मुळात खरेदी हा जो भाग आहे ना, मी आता सध्या जे बघते की जेव्हा काही महिने मागे गेलो आपण आणि तो जो ऐन लॉकडाऊनचा काळ होता तेव्हा सुद्धा सरकार पोटतिडकीने सांगत होतं, शासन सांगत होतं की स्टोर्स सगळे उघडे आहेत, काहीही बंद राहणार नाहीये, जीवनावश्यक वस्तू मिळणार आहेत. तरीही खांद्याला पर्स लावून हातात पिशव्या घेऊन जी पळापळ होत होती, तर खरंच फक्त सजगतेने समोरचा माणूस काय सांगतोय ते ऐकून तुम्हाला आचरणात आणायचंय. आज घरातून कुणीही बाहेर पडत असताना ज्या आपुलकीने तुम्ही डबा घेतलात का विचारता, आता एक जीवनावश्यक वस्तू झाली आहे की तुम्ही फोन घेतलात का विचारता, त्याचप्रमाणे तू मास्क घेतलास ना, हे एवढं जरी एका घरातल्या स्त्रीने विचारून जबाबदारीने पुढच्या माणसाला वागायला लावलं ना, रस्त्यातून चालत जाताना मला शक्य झालं तर मी अनेक जणांना फक्त पुढेने सांगते की
जसं मगाशी आपला उल्लेख झाला की नाकाखाली मास्क लावण्यात काहीच अर्थ नाहीये. तो चेहऱ्यावर तो नाक झाकून लावला पाहिजे. इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचं जरी पालन केलं ना, आणि हा मुळात आपण आता ज्या परिस्थितीशी झगडतोय ते स्त्री पुरुष लहान मुलं असं काहीच नाहीये. ते सगळ्यांवर एकत्र आलेलं संकट आहे. तर तो सगळ्यांनी एकत्रपणेच त्याचा सामना करायचा आहे. पण खरोखरच जर असं असेल की अचानकपणे महिलांच्या शब्दांना मान द्यायचा अशी जर गोष्ट झाली असेल तर ती डेफिनेटली प्रत्येक स्त्रीची जबाबदारी आहे की ज्या पद्धतीने घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष देताय त्याच पद्धतीने ही एक अतिशय मोठी गोष्ट आहे आणि त्यासाठी शिस्त लावणं हे प्रत्येक महिलेचं काम आहे. लीनाजी, जर का तुम्ही आणि इकडे आपले सगळे मान्यवर या कार्यक्रमासाठी आलेले त्यांनी आवाहन केल्यानंतर लोकांनी किमान यांचं तरी ऐकावंच, म्हणजे ह्यांचं नाही ऐकलं तर तुम्ही कोणाचं ऐकणार आहात? राजकारण्यांवरती विश्वास नसेल तर किमान या मान्यवरांचं तरी ऐकावं. मी एक छोटासा ब्रेक येतो लीनाजी. ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा डॉक्टर रमण गंगाखेडकर, मला अनसुया यांच्याकडे सुद्धा जायचं, शशांक जोशी पण आपल्यासोबत आहेत. छोटासा ब्रेक, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय माझा विशेष. शेवटच्या टप्प्यात आहोत त्यामुळे वेळ कमी. मी थोडक्यात प्रतिक्रिया घेतो. मी जातोय नागपूरला अनसुया यांच्याकडे. अनसुयाजी, माझा थेट प्रश्न आहे, लॉकडाऊन जर का लागण्याची परिस्थिती उद्भवणार असेल तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्हाला वाटतं एक लॉकडाऊन घेतला पाहिजे? एक व्यक्तिगत प्रतिक्रिया. बिलकुल, मला ह्याच्याकरता वाटतं लॉकडाऊन घेतलं पाहिजे. कारण आज जे मी बघते नागपुरामध्ये जितके आमचे मोठे नेते आहेत किंवा जितके कार्यक्रम लग्न होतात आहेत तिथे जर तुम्ही विचार केला तर जितके लोक बिना मास्कचे आणि सोशल डिस्टन्सिंग नाही हे जे मी बघते तर अर्थव्यवस्था बिघडली नाही पाहिजे. त्याच्याकरता फक्त जर आपण विचार करतोय तर अगदी वाईट आहे. कारण लोक नियम बिलकुल पाळत नाहीये आणि मोठे नेते किंवा जितके आपले इन्फ्लुएन्शियल लोक आहेत तेच जर इतके मोठे कार्यक्रम घेतात आहेत आणि तिथे रोक नाही होते तर आम जनतेला तर तुम्ही काहीच बोलू शकत नाही. अर्थात आता हे सामान्य व्यक्तीची जर कशी प्रतिक्रिया असेल तर मात्र आपल्याला गांभीर्याने घ्यावाच लागेल. एक थोडक्यात प्रतिक्रिया शशांक जोशी यांची सुद्धा. डॉक्टर शशांक, लॉकडाऊन बद्दल आपण शब्द वापरतोय पण मेडिकल फ्रॅटर्निटी मी जे काही थोडंफार वाचन केलंय त्याच्यात त्यांचा लॉकडाऊन हा काही पर्याय नाहीये लसीकरणाला सुद्धा आणि कोरोनाला थांबवण्यासाठी सुद्धा. तरी सुद्धा लॉकडाऊन हा असा शासनाकडचं ब्रह्मास्त्र का मानलं जातं? थोडक्यात प्लीज. नाही, मला नाही वाटत लॉकडाऊनची आपण गरज येऊ दिली पाहिजे. बरोबर आहे. आपण थोडं सतर्क होऊन, स्ट्रिक्ट होऊन आपली शासकीय यंत्रणा आणि लोकांचं थोडंसं कॉपरेशन या दोघांचं जर का संमिश्रण केलं तर लॉकडाऊनची अजिबात गरज पडणार नाही, हीच माझी आशा आहे. मी शेवट करायला जातोय डॉक्टर रमण गंगाखेडकर यांच्याकडे. डॉक्टर रमण गंगाखेडकर, आज तुमची प्रतिक्रिया पेपरमध्ये आलेली आहे ज्याच्यात तुम्ही म्हणाला की ही दुसरी वेव्ह खूपच फेटल असू शकते, खूपच भयानक असू शकते. ते जरा एलॅबोरेट कराल का? जरा लोकांना हे कळू द्या की काय वाढून ठेवलंय आपल्यासमोर. बघा, एका प्रकारे तुम्ही पाहिलं जा असेल दुसरी आणि तिसरी वेव्ह सगळ्यात तीव्रतेने जी आपल्याला दिसली ती अमेरिकेमध्ये दिसली, इंग्लंडमध्ये दिसली. ज्या झपाट्याने ते वाढत गेलं त्यांची लोकसंख्या अगदी कमी आहे पण अमेरिकेमध्ये दिवसाला 3 लाख लोकांना लागण होत होती. आपली इतकी त्याच्या जवळजवळ 4 पटीच्या वर आपली लोकसंख्या असताना आपल्याकडे 1 लाख दिवसाला आपण घाबरलो होतो. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नव्हते. आता प्रत्येक वेळेला पहिल्या वेव्ह मध्ये मला नाही झालं म्हणजे आता दुसऱ्या वेव्ह मध्ये सुद्धा मला काही त्रास होणार नाही हा विचार करणं चुकीचं आहे. आपल्याला ते शोले मधलं जे कॅरेक्टर होतं ना, तो गब्बर सिंगचं ती बंदूक घेऊन जायचा, त्यावेळेला ती पहिल्यांदा गोळी मारली मला नाही लागली, दुसऱ्यांदा मारली तरी मला काहीच नाही झालं, ते एम्प्टी होते कार्ट्रिजेस. असं समजून जर आपण वागत राहिलो तर आपल्याला कुठं ना कुठेतरी चांगला मार पडू शकणार आहे. माझी एकच सर्वांना विनंती आहे की तुम्ही डॉक्टर्स आणि हेल्थ केअर वर्कर्सचा पेशन्स टेस्ट करू नका. त्यांनी भयंकर प्रयत्न केलेले आहेत आतापर्यंत. आता त्यांच्याजवळ ती करायची शक्ती सुद्धा उरणार नाही. बरोबर. दुसरी गोष्ट, आताचा कार्यक्रम कदाचित जे लोक बाहेर फिरत असतात त्या लोकांनी पाहिलेलं नसेल पण जे कोणी पाहत असतील त्यांनी प्रत्येकाने ही आपली जबाबदारी आहे. मी घरच्या लोकांनाही समजावून सांगणार आणि जे माझ्या ओळखीतले आहेत ते लोक पाळतायत का नाही पाळतील हे मी त्याच्यासाठी प्रयत्न करणार. हे आपण मनात ठेवावं. शेवटी एक लक्षात ठेवा की जेव्हा आपली वाईट वेळ येते ती सांगून येत नसते पण आपल्याला ह्या आजारामध्ये वाईट वेळ येणार आहे याचा जो अंदाज दिसतोय त्यावरती आपण शहाणं होणं. डॉक्टर, तुम्हीच कान टोचलेले आहेत. तुम्ही आहात, शशांक जोशी आहेत आणि हे सगळे मान्यवर आहेत आपापल्या क्षेत्रातले, त्यामुळे त्यांनीच कान टोचले ते बरं झालेलं आहे. लोकांनी हे सुद्धा बघावं, सगळ्याच गोष्टी शुगर कोटेड पिल सारख्या देता येत नाही. काही गोष्टी कटू आहेत त्या कटू सांगाव्या लागतात. कार्यक्रम संपताना आम्ही लोकांना सुद्धा विचारलं होतं की लॉकडाऊन हवाय का तुम्हाला? काय म्हटलंय लोकांनी, म्हणजे तुम्ही मंडळींनी? पाहूयात आपण. आमचा सर्वे होता, ट्विटरवरती आम्ही घेतलेला पोल होता, बघूयात काय म्हणतोय आपला पोल.
निष्काळजीपणा, गर्दीनं कोरोना वाढतोय, पुन्हा लॉकडाऊन हवाय का? 41% होय म्हणतायत की कोरोना एक लॉकडाऊन घेतला पाहिजे, नाही म्हणतात 59%. जर का नाहीची संख्या अशीच वाढवायची असेल आणि परिणामी येऊ द्यायचा नसेल लॉकडाऊन, तर मात्र काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबियांची काळजी घ्या. कुटुंब सावरलं आणि असं सगळ्या कुटुंबियांनी केलं तर समाजाला सुद्धा सावरायला, कोरोना आणि लॉकडाऊनला दूर ठेवायला वेळ लागणार नाही. सगळ्यांचे आभार, ज्यांनी कार्यक्रम बघितला त्या दर्शक प्रेक्षकांचे आभार, सहभागींचे आभार. इथेच थांबूयात. पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.